प्रोसेस अशी आहे की त्याच्यात घुसल्याशिवाय ती गोष्ट तुमच्या लक्षातच येणार. एखाद्या गोष्टीशी समरस होऊन जा. आता तुम्हाला मराठी विषय आवड वाटतोय, इंग्लिश विषय आवड वाटतोय, तर त्याच्यात नुसतं घोकंपट्टी पाठांतर करून नाही जमणार. त्याच्यात तुम्ही त्या विषयावर, आणि तुम्हाला म्हटलं होतं मी, एक समरस होणं म्हणजे काय. आता आपण एखादा बरोबर एखादा बंद हो, एखाद्याला एखादं नाद हो, गाणे ऐकायचं नाद, दिवसभर हेडफोन लावून नुसतं गाणीच ऐकतो. काय झालंय त्याला, तो वेळा म्हणजे त्याच्यात तो इन्व्हॉल्व झालाय. ती इन्व्हॉल्वमेंट महत्वाची. एखाद्या विषयात तुम्ही योग्य नाहीये ना, ठीक आहे मला केमिस्ट्री आवड जाते ना, मी त्याला भिडणार आणि कसं आवड जाते बघू, हा या वृत्तीने अभ्यास करा. पण ती पुस्तक घेतलं की तुम्हाला घाम फुटत असलं की ती अभ्यास केल्यावर उपयोग नाही. मदत घ्या, असं काही नाही प्रत्येक जण सगळ्याच गोष्टीत योग्य असतो. शिक्षकांची मदत घ्या, शिक्षक अप्रोचेबल नसतील तर विद्यार्थ्यांची एकमेकांची मदत घ्या, ग्रुपमध्ये अभ्यास करा. तर व्यक्तिमत्व विकासाकडे थोडं वळतो. काही गोष्टी मी आधीच क्लिअर केल्या आणि त्यात जरी सगळं प्रवचन तुमच्या लक्षात नाही राहिलं, काही ज्या मेन गोष्टी सांगितल्या की आज ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणून तुम्ही कुठंच कमी नाही. दुसरी गोष्ट सांगितली, तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास ही सगळ्यात मोठी तुमच्यावरची शक्ती आहे आणि तो तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. आत्मविश्वास डेव्हलप करण्यासाठी परिश्रमच घ्यावे लागतात, तेही तुम्हाला सांगितलं. अपयश येणारच आहे, असं कुणीच आयडियल नाहीये. मोदी एका दिवसात पंतप्रधान झालेले नाहीये. मोदींचा जर तुम्ही प्रवास बघितला, चांगली चांगली चरित्र वाचा तुम्ही. ती चरित्र ती लोक कशी घडली ते पहा. मोदींचा प्रवास तर ऍक्च्युअली त्या भाजपच्या कार्यालयात चहा वाटण्यापासून झाला. या तळागाळातला माणूस जर याचा पंतप्रधान होऊ शकतो तर माझ्यात काय कमी, हा आत्मविश्वास कुठेतरी मला. पाचवी गोष्ट तुम्हाला मी ही सांगितली की तुमची जी रिसोर्सेस आहेत त्यांचा योग्य उपयोग करा. आता आणखी एक गोष्ट सांगतो, आणि एनिवेज हा संवाद येतो. मध्येच कुणाला काही प्रश्न असला हात वर करून उभा राहा, प्रश्न विचारा. ते तसली काही बंधन आपल्याकडे नाहीये. आणि बळच तुम्हाला कुणी इथून बसवलेलं असलं, तुम्हाला काही आणखी काही चांगलं काम असलं, उठून गेलात तरी माझा काही फरक पडत नाही. 10 विद्यार्थ्यांनाही मी गायडन्स करतो. पुढचा विषय असा आहे, मी एक गोष्ट सांगतो, काही लोक वरती जातात, काही खाली राहतात. त्यांच्यात फरक काय नेमका. 60 विद्यार्थी असतात, 10 पुढे जातात, 50 मागे राहतात किंवा 30 पुढे जातात. सगळेच हुशार असतात का नाही, मी आधी सांगितलं. सगळेच काही असे खूप ब्रिलियंट नसतात, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसतात. मी स्वतःच उदाहरण सांगितलं, मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतो. तर एक मुलगा जत्रेत गेलेला असतो आणि जत्रेत एक फुगे बनवत असतो. ते हॅलोजनचे फुगे असतात. फिजिक्स सगळ्यांनी शिकलेलं. हॅलोजन हवेपेक्षा हलका असतो. हॅलोजनचे फुगे सोडले की हवेत वरती जातात. तर हा मुलगा जर बारकाईने ऑब्झर्व करत असतो, हा फुगेवाला काय करतोय बाबा. तर तो बघतो वेगवेगळ्या रंगाचे फुगे वरती जात आहेत. सहज कुतूहल येतं, काळ्या रंगाचा एक फुगा. त्याला जातो आणि म्हणतो फुगेवाल्याला, अरे फक्त रंगीतच फुगे वरती जात आहेत का, काळ्या रंगाचा फुगा वरती जाणार नाही का. त्याला काय उत्तर देतो हा, आणि फुगा त्याच्या कलरवर डिपेंड नाही करत, तो वरती जाईल का खाली राहील, त्याच्या आत काय याच्यावर डिपेंड. तर तुमच्या आत असणारी ती गोष्ट कुठली आहे, तुमचा ऍटिट्यूड आहे, तुमचा कॉन्फिडन्स. तो ऍटिट्यूड ज्यावेळेस राईट डिरेक्शनला आहे ना, त्यावेळेस तुम्ही वरती जाणार. म्हणजे तुम्ही शिकलात, मग खूप मार्क पाडले म्हणून वरती जाताल असंही नाही. तो ऍटिट्यूड राईट राहू द्या, मग तुम्हाला तुम्ही अडवू शकणार नाही. बाहेरून तुम्ही कसे असाल. आता वेगवेगळे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात. मी कंपनी माझी ज्या क्षेत्रात काम करते, व्यवसाय मार्गदर्शन म्हणा किंवा व्यवसाय विमुख ट्रेनिंग म्हणा, या एरियात आम्ही काम करतो. तर आपल्या इथल्या विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न काय आहे, सर मी ऐकले जॉबच नाही हो, काय करायचं शिकून. मी तुम्हाला एक ग्वाही देतो, आज जरी इकॉनॉमीची अवस्था खूप चांगली नाही, की आपल्याकडे पुष्कळ जॉब्स आहेत, पण त्याला योग्य मुलं मिळत नाही. मग असं का झालं, कारण
तुम्ही आता हा प्रश्न विचारला नाही ना तुम्हाला की तुम्हाला खरंच काय करायचंय किंवा मला कुठं जायचंय, तर तुम्ही ते शेवटपर्यंत शिक्षण झालं आता 12वी झाली काहीतरी BA BSc ला ऍडमिशन घेतो नंतर काहीतरी करतो कुठेतरी चिटकून जाईल असं नसतं. तर तुम्हाला तो आत्ताच प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायला पाहिजे, मला नंतर नेमकं काय करायचंय, त्या दृष्टीने माझा प्रवास चालू आहे का. हा प्रश्न तुम्ही स्वतः आधी विचारा. नंतर तुम्हाला आणखी शंका असतील तुमच्या शिक्षकांशी चर्चा करा. आणखी शंका असतील तर पुढे जाऊन इंटरनेटवर सर्च करा. सगळे रिसोर्सेस अवेलेबल, पण त्या डायरेक्शन मध्ये स्वतःला पुश करा. आता व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर विषयाकडे ओळखतोय. पहिले सेल्फ कॉन्फिडन्स सांगितलं होता, स्वतःला स्वतःची ओळख झाली पाहिजे, ही पहिली पाहिजे. तुम्हालाच कळालं नाही तर तुम्ही मला म्हणाल मला माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची, पण तुझ्या पर्सनॅलिटीत काय दोष आहे ते तुलाच कळलं पाहिजे. आता माझं उदाहरण देतो. मी 12वी पर्यंत तिथं शिकलो, त्यामुळे माझं इंग्लिश एवढं चांगलं नव्हतं. मग COEP गेल्यानंतर तिथं मोस्टली कॉन्व्हेंटची मुलं सगळी, त्यांच्या ज्यावेळेस मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो आणि माझं डिबेटिंग चांगलं होतं, त्यामुळे कॉन्फिडन्स मध्ये कमतरता नव्हती, लँग्वेज कुठेतरी मार खात होती. मग एकाच वाक्यात 3 टेन्स शिवाले मग पुढची पोरं हसायची. म्हटलं हे चुकीचं आहे. आपलं भाषेवर आपल्या मराठीवर प्रभुत्व आहे आणि भाषेसाठी आपण मार खाल्ला नाही पाहिजे. तर मग आपण इंग्लिश डेव्हलप करायचं. मग पुढचे 2 वर्ष मी इंग्लिश डिबेटिंग स्पर्धा केली, त्यात मला बक्षीस पण नाही मिळालं. मी त्यात मुद्दाम त्याच्यात पार्टिसिपेट झालो. तर मी म्हटलं मी ह्यांच्या बरोबर जोपर्यंत स्पर्धा करू शकत नाही तोपर्यंत मी यांच्या लेवलचा होऊ शकत. आणि ओव्हर द टाइम माझं इंग्लिश त्यांच्या इतकं इम्प्रूव्ह केलं. पण हे तुम्हाला दुसऱ्यांना सांगायची गरज नाही हो, ते तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला कळलं नाही ना, दुसऱ्यांनी किती सांगून उपयोग होतो. मी तुम्हाला किती हॅमरिंग केलं, अरे पर्सनॅलिटी ना एकदम अशी पाहिजे ना, त्या उपयोग होणार नाही. शेवटी तुम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे, माझ्या पर्सनॅलिटीत काय दोष आहे. कॉन्फिडन्सचा दोष असेल, लँग्वेजवरती प्रभुत्व नसेल, किंवा नेमकं स्टेज डेअरिंग नसते काही कारण कधी केलेलंच नसतात त्यावेळी. त्यामुळे मग थोडा पुढाकार घ्या. आता आपण म्हणतो नेमके यशस्वी व्हायला 2-3-4 गोष्टी जर चांगल्या हव्या असतील तर कम्युनिकेशन स्किल कधी पण पाहिजे. म्हणजे लोक वरती जातात कम्युनिकेशन स्किल, खाली येतात कम्युनिकेशन स्किल. ते पहिले ते आपल्या भाषेतल्या कम्युनिकेशन स्किलवर प्रभुत्व करा, नंतर इंग्लिशवर प्रभुत्व करा. आणि कसं झालं माहितीये का, जग जवळ येऊ लागलं. रिजनल भाषा कुठंतरी हळूहळू लोप पावती. काही दिवसांनी जगाचा व्यवहार इंग्लिश मध्ये सुरू. पण त्यावेळेस तुम्ही कमी असता. आणि भारताचं स्ट्रेंथ काय आहे, भारत का जगामध्ये एक कॉम्पिटिटिव्ह कंट्री आहे, वी हॅव मोर दॅन 60% इंग्लिश स्पीकिंग पॉप्युलेशन. ती आपली ओळख आहे. ती ओळख नाही माझं इंग्लिशच चांगलं आहे, कधी पण चांगलं नाही म्हणशील तू. शेवटी तीच त्याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. दुसरी गोष्ट काय असं तर एक टीम स्किल आहे. कुठेही जा तुम्ही एक टीम मेंबर असणं गरजेचं आहे. तुम्ही एकटे कितीही श्रेष्ठ असा नाही जमत. त्यासाठी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी व्हा, वेगवेगळ्या कल्चरल कार्यक्रमात सहभागी व्हा. तुम्हाला वाटेल काय व्हायला याच्यात गल्लीतल्या गणपती कुठल्याही तिथेही मी भाषण केली. गल्लीतल्या गणपती मंडळात कोण जाऊन तिथे काय करत किंवा तिथे कोण डान्स करेल असं नाही. भाषणाचंच नाही, डान्स पण सांगतो. ह्या जी तुमच्यात कला गुण आहेत ना त्याला वाव द्या. आणि लोक हसतील. पहिल्यांदा लोक हसतात. मी पहिल्यांदा बोललो त्यावेळेस हसले. पण अल्टिमेटली तुम्हाला स्वतःला घडवायचं ना, मग ते हसणं तुम्हाला बोचणार नाही, ते तुम्हाला पॉझिटिव्हली घ्या. अरे यावेळेस हसले ना पुढच्या वेळेस टाळ्या पडतील, हे स्पिरिट ठेवा. तिसरी गोष्ट काय असेल तर एक लीडरशिप स्किल आहे. जी लोक पुढे जातात त्यांच्यात एक ओव्हरऑल लीडरशिप स्किल चांगलं असतं. लीडरशिप स्किल म्हणजे काय भाषण देणं का नुसतं नाहीये, नेतेगिरी करणं का नाही. लीडरशिप स्किल म्हणजे ओव्हरऑल तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचे तुम्हाला ज्ञान असावं आणि त्या ज्ञानातून तुम्ही आजूबाजूच्या दिशा दिली पाहिजे. त्याला लीडरशिप स्किल म्हणतो. म्हणजे ज्ञान कशात येतं, 4 पेपर वाचा, पुस्तकं वाचा, त्याच्यातनं तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. 4 माणसात तुम्ही बोलण्यास तुम्हाला 4 गोष्टी सुचतील.
आता तुम्हाला क्रिकेटवर गप्पा मारा म्हटलं दिवसभर गप्पा मारतो का तुम्ही बघता तेच तुम्ही वाचता आणि त्याच तुम्ही बोलता, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली धोनीने मागच्या मॅच मध्ये किती रन काढले ते माहित असतं, पण मागच्या भारताचे पंतप्रधान किती पंतप्रधान होते नाही माहित, हे पंतप्रधान किती माहित नाही, खासदार कोण आहेत माहित नाही. हे का होतं? कारण आपण त्यात रस घेत नाही आहोत आणि ते रस घेणं गरजेचं आहे. कारण जनरल अवेअरनेस हा एक आणखी एक महत्वाचा गोष्ट. पुढचा एक गोष्ट महत्वाची म्हणजे कम्प्युटर स्किल्स, आणि ते म्हणजे फेसबुक स्किल नव्हे, बेअर मिनिमम कम्प्युटर स्किल असणं हे आज गरज आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशन सर्च करता आली पाहिजे, सिंथेसिस करता आलं पाहिजे, तुम्हाला पाहिजे ते घेता आलं पाहिजे. आणि झालं कसं माहितीये का, यू आर बॉम्बार्डेड विथ सो मच ऑफ इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशन मधून तुम्हाला नेमकं काय पाहिजे. आणि चौथा आणि पाचवा जर ह्याच्यात अजून एक डायमेन्शन असेल तर टाइम्स आहे. कारण टाइम असे तुमची स्पर्धा वेळेशी, वेळ तेवढाच आहे. 12-2 वर्ष बसतो म्हणलं तर नाही जमत ना, 1 वर्ष वाया जातं. त्यामुळे तो डायमेन्शन कधी पण लक्ष देऊन ठेवा की आम्हाला शिकायचंय. 10 वर्ष शिकून जमणार आहे का, घरची आर्थिक परिस्थिती कधी आहे, कधी नोकरी केली पाहिजे, त्या गोष्टीचं कुठेतरी भान ठेवा. आज तुम्ही म्हणाल नाही नाही सर नोकरी केली म्हणजे कसं सगळं संपलं, असंही काही नाही. मी माझ्या पहिल्या कंपनीत बजाज ऑटोमध्ये होतो. कंपनीमध्ये आयटी झालेला व्यक्ती हा सगळ्यात एंट्री लेवल, सगळ्यात पहिली लेवल. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आयटी आलेला व्यक्ती तर तिथंच कामगार म्हणून आयुष्य संपलं. भरपूर जणांचं तसंच होतं, आयटी म्हणून जॉईन होतात संपतात. तर मी एक दिवशी आयटीआय झालेला ऑपरेटर माझ्याकडे आला, म्हटलं साहेब पेढे वाटतोय. म्हटलं काय झालं बाबा, म्हटलं मी पीएचडी केली, मी थक्क झालो. म्हटलं कसं काय शक्य. म्हटलं सर कसं होतं घरची परिस्थिती नव्हती, त्यामुळे आयटीआय करावं लागलं. आयटीआय केल्यावर नोकरी करावं लागली, पण आपली जिद्द होती म्हटलं सर प्रोफेसरच व्हायचं. आणि मग दिवसा काम केलं आणि रात्र शाळा केली. म्हटलं बाहेरून ऍडमिशन घेतलं, बीए केलं, एमए केलं, नंतर पीएचडी केलं. मी म्हटलं मी तुला सॅल्यूट आहे, कारण तुमचा आमचा समज काय आहे, अरे इथंच म्हणजे नोकरी पहिली किंवा पहिलं शिक्षण इथंच प्रवास संपत नाही. तुमची जिद्द जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्रवास संपत नाही. तर असे वेगवेगळे मुद्दे आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे फक्त एकच ऍस्पेक्ट नसतो, त्याच्यात मी सांगितलं त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की आता शिक्षणाचा टाइम फ्रेम जरा लांब झाला. आधी कसं असायचं, डिग्री केली, इंजिनिअरिंगची डिग्री केली बस व्हायची. आता पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मॅन्डेट म्हणजे गरजेचं झालं. जर तुम्हाला कुठल्या एरियात व्यवसाय करायचा किंवा तुम्हाला त्या एरियामध्ये नोकरी करायची. आणि मी फक्त नोकरीच्या दृष्टीने बोलतोय असं नाही, व्यवसाय करणारे कितीतरी विद्यार्थी मी पुढे गेलेले बघितले, त्याही विषयावर मी बोलतो. कसं आहे, तुमच्या लक्षात आलं नाही योग्य वेळी की नाही रे मला याच्यात ऍप्टिट्यूड नाही, 3 वर्ष वाया घालण्यापेक्षा मी 3 वर्ष काहीतरी हातपाय मारून माझा व्यवसाय उभा करेल, वेल अँड गुड आहे. मी म्हणतो जरूर करा. आणि व्यवसाय करायला भांडवल लागतं किंवा आमच्या घरचा पूर्वीचा व्यवसाय नाही असं काही नाहीये. कितीतरी विद्यार्थी मी पाहिले, माझा एक क्लासमेट, तुम्ही कल्पना करू शकत नाही काय म्हणजे कशापासून माणूस सुरुवात करतो. नव्हता अभ्यासात नव्हता चांगला, मी ओळखलं मला काय इथे येऊन माझा वेळ वाया चाललाय. काय करायचं, हा शनिवारी शाळा बुडवायचा, कुठं जायचं, मग शाळा बुडवली किंवा अर्धी शाळा करून जायचा आणि बाजारामध्ये जाऊन पाणी वाढायचं काम करायचं. पाणी वाटण्याचं काम आता तुम्ही म्हणा हे असं काम असते. व्यवसाय म्हणजे कसा असावा, माझ्याकडे दुकान असावं, दुकानात भांडवल असावं, शेती सारखा बसलेला असावं असं नसतं. पाणी वाढायचं काम तब्बल 2 वर्ष केलं. त्या भांडवलावर त्यांनी स्वतःचं दुकान छोटंच टाकलं, कुठं होतं आम्हाला पण माहित नाही, कळालं पण नाही कधी कुठे दुकान कुठे. आणि त्याच्यावर वाढत 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 आता एक चांगला उद्योग स्वतःचा उभारला. जी पुढं शिकली नाही तेवढ्याही व्यवसायात. कॉमन फॅक्टर काय होता याचा, अभ्यासच होता का, जिद्द कॉमन फॅक्टर होता. त्यांनी जिद्द सोडली का नाही, कमीपणा मांडला का नाही, हे त्यांनी योग्य वेळी ओळखलं की आपलं पोटेन्शियल नेमकं कुठे आहे, त्याला डायरेक्शन नेमकी कशी दिली पाहिजे. त्या एरियात त्यांनी त्याची जिद्द सोडली नाही, म्हणजे प्रयत्न सोडले नाही. आणि तुम्ही जर मला माहित नाही किती जणांनी तो बँड बाजा आणि बारात पिक्चर बघितला,
सगळ्यांनी पाहिलेले असतात. त्याच्यामध्ये अनुष्का शर्माचं जे कॅरेक्टर आहे त्यात तिने मनाशी एक ठरवलेलं असतं की मी मोठेपणी व्यवसाय करणार आहे. तो व्यवसाय काय करणार हे पण तिला माहित असतं आणि तो ती जगत असते. त्या पहिल्यांदा त्या गाडीमध्ये तो हिरो तिला भेटतो त्यावेळेस ती तिच्याच विश्वास असते की माझी एक वेडिंग प्लॅनरची कंपनी असेल, मी असं करेल, मी तसं करेल. दॅट्स द स्ट्रेंथ ऑफ युअर आयडिया. तुमच्या मनात जी आयडिया आहे ना ती कुठली आयडिया कमी नसते. मी तुम्हाला साधं पाणी वाटायचं उदाहरण दिलं, काही आयडिया असेल तुमची, त्या आयडियाला ना तुम्हाला जगता आलं पाहिजे. ती आयडिया आणि कुठली आयडिया टेस्ट केल्याशिवाय कळत नाही योग्य आहे अयोग्य. पण ती आयडिया टेस्ट करण्याशिवाय त्यात शिकता येत. त्यामुळे सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणा किंवा स्वतः उद्योगधंदा करणं म्हणा हे कमीपणाचं नाही. कुणी तसं करत असेल तर काय रे काय करतो तू, शाळा शिकत नाही व्यवस्थित असं समजू नका. त्याला शिक्षणाची जोड द्या. करा तुम्ही, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. मी म्हणलं पिक्चर बघताना सगळे हा म्हणतात कारण काय वेळ तुम्ही त्याच्या खाली वापरलाय ना तुमचा. तो चांगल्या कामासाठी वेळ काढा. चर्चा करा मित्रांशी. अरे आपण काय करू का 3 जण मिळून, माझ्याकडे ही आयडिया आहे, तू काहीतरी या नंतर तू ते काय एक टीम तयार करू, काहीतरी करूया. सुट्टीत तर ना 2-2 महिने आपण इतका फावला वेळ वाया घालतो ना. सगळ्यात जे डेव्हलपमेंट काही जे असतं ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्या काळाचा उपयोग करून. मी म्हणतो अक्षरशः तुम्हाला, आणि आपल्याकडे ही वृत्ती कमी आहे. मी अमेरिकेतही नोकरी करत होतो आणि तिथं मी आपल्यासारखं नसतं असं 25-30 वर्षापर्यंत पोरं पोचत नाही घरात. तिथं 10वीत विद्यार्थी गेला, त्याची 10वी संपली, 18 वर्षाचा झाला किंवा 16 वर्षाचा झाला, बाबा किंवा बाप कुणी का असा, पोरगा असो पोरगी असो, तू तुझं मोकळा आहे, तू तुझं कमवायला, तू तुझं शिकायला, आणि तिथनं स्वावलंबन आहे. मग ही मुलं काय काम करतात? जाऊन ऑफिस मध्ये काम करतात का नाही? कुणी गाड्या धुत असतं, कुणी रेस्टॉरंट मध्ये काम करत असतं, कुणी रिटेल दुकानात काम करत असतं. यात कमीपणा नाहीये. किंवा तुमच्यातलं कुणी तसं करत असेल, तुमच्यातलं तुम्ही काही करत असेल त्याला हसू नका. माझ्या बरोबरचाच एक जो माझ्या कंपनी मधला मोठा डायरेक्टर होता, त्याला विचारलं, म्हटलं आम्ही वेगवेगळ्या क्लायंट बरोबर काम करायचो, वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करायचो. त्याला म्हटलं तू आतापर्यंत केलेलं सगळ्यात चॅलेंजिंग वर्क काय होतं? म्हटलं अरे मी ना 12वीच्या त्याच्या सुट्टीत रेस्टॉरंटला कामाला होतो. ते काम माझं आतापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग होतं. खूप काही शिकलो होतं. कसं काय म्हणून? तो म्हटला लोकांचं कसं आहे म्हटला, आणि अमेरिकेत आपल्यासारखं नाही, लोक खूप बाहेर जेवतात, दररोज म्हटलं तरी बाहेर जेवतात. आणि ती लोक व्हेरी पर्टिक्युलर, त्यांना जेवण असंच पाहिजे. आपण घरी कसं सांगतो असं कर तसं कर, व्हेरी पर्टिक्युलर, मला असंच पाहिजे हेच पाहिजे. आणि 4 टेबलावर 4 माणसं बसलेली असली तर 4 जणांचे 4 वेगवेगळे चॉईस. त्यामुळे त्या नोंद करून घेणं, त्यानंतर त्यांना पाहिजे ते योग्य देणं. आणि तिथं कसं आहे, इफ यू आर डुइंग अ गुड वर्क यू विल गेट एन आउटपुट. तो माणूस तुम्हाला कितीपत पीक देतोय यावरून तुमचं काम कितपत चांगलं झालं तुम्हाला लगेच कळतं. त्यामुळे तो म्हटला की मला एक लगेच कळत होतं की मी किती चांगला आहे किंवा कसं आहे, आणि ते जे स्किल त्यावेळेस डेव्हलप झालं ते मला लाईफला काम असतं. त्यामुळे तुमच्या सुट्टीचा सदुपयोग करा ना. तुम्हाला लोक आवडून गेला कुठे काय करायला तू सुट्टीत जाऊन करा, तर शिका. कारण ते पैशासाठी केलेलं काम नसतं, ते शिकण्यासाठी केलेलं काम असतं. त्यामुळे ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला एक पैलू नाही. कसे तुम्ही प्रत्येक जण हिरा येतो, पण ते हिरा कसा आहे माहितीये का, हिरा कुठलाच हिरा असा खाणीमध्ये चमकत नसतो. त्याला काय करावं लागतं माहितीये ना तुम्हाला? पैलू पाडावं लागतं. आणि पैलू पाडण्याची प्रोसेस खूप अवघड आहे, कठीण आहे. हिरा पहिल्यांदा भट्टीतनं जातो आणि सगळे हिरे काळे असतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सगळे हिरे ज्यावेळेस खाली सापडतात ना, कोहिनूरही सापडला होता त्यावेळेस तो असा चमकत बाहेर आला असं नव्हतं. प्रत्येक हिरा हा खाणीतनं काळा, कारण तर कार्बन असतो म्हणून काळा असतो. त्यात भट्टीतनं जावं लागतं, त्याला पैलू पाडावे लागतात. आणि ही प्रोसेस इझी नाही. हिऱ्याचं जर विचार केला झालं तर ह्या प्रोसेस मधून तो जातो त्यावेळेस कुठे तो चमकायला. तुम्ही सगळे हिरे आहेत ना, तुम्ही स्वतःला असं कमी समजू नका, सगळे हिरे आहेत मी म्हणतो. पण पैलू पाडण्याची प्रोसेस सोपी नाही. कधी तुम्हाला पाडावं लागेल, कधी तुम्हाला परिस्थिती पैलू पाडेल, पण त्या प्रोसेसला तुम्ही सामोरं जा. हसत सामोरं. शेवटचं उदाहरण देतो माझे हे, आणि नंतर तुमचे प्रश्न मी घेतो. एक कवी
रस्त्यानं चाललेला असतो. तिथे बरेच लोक काम करत असतात, दगड फोडत असतात, काम करत असतात, दगड फोडत असतात. ते कवी म्हणजे कसे कुतूहल असते लोकांना. एक माणूस खूप वैतागलेला असतो, खूप थकलेला असतो, दगड फोडत असतो. त्याला विचारतो काय गो का वैतागला, चिडतोय काय मूर्ख माणूस आहे, दिसत नाही का मी का वैतागलो. पण त्याला तू कळत नाही का इतकं मी परिश्रमाचं काम करतोय म्हटला त्याच्यामुळे वैतागलो ना. कवी अजून पुढे जातो, माणूस खूप चिंतातूर असतो. काम सगळी पण अशी चिंता की अशी टपटप छपटप चिंता जी अशी चिंता येते. कवी जातो त्याला म्हणतो का एवढे तुम्ही एवढे का चिंतातूर आहेत. पण का नाही की कसं आहे दगड पडल्याशिवाय माझा संसार चालणार नाही, त्याची चिंता आहे मला, त्याच्यामुळे मी हे काम असंच आहे म्हणतो माझं वर्षानुवर्ष हेच चालू. कवी अजून पुढे जातो, तिथे एक माणूस आनंदानं गाणं गात दगड फोडत असतो. कवीला वाटतं हे काय. कवी म्हणतो अरे काय चाललंय तू काय करतोय. तर म्हणतो तुम्हाला दिसत नाहीये पण हे दगड जे मी फोडतोय ना समोर जे मंदिर बांधणार आहे त्यासाठी फोडतो. म्हणजे दगड सगळेच फोडत असतात पण ज्याच्या मनात ते मंदिराची प्रतिकृती असते तो ती आनंदानं प्रोसेस करत असतो. हीच गोष्ट तुमच्या परीक्षेलाही लागू पडते. परीक्षा सगळेच देत असतात आणि परीक्षा ह्या दगड फोडल्यासारख्या आहेत. त्यात परिश्रम तेवढेच आहेत, त्यात कष्ट तेवढंच आहे. पण ते कष्ट जर तुम्ही असं म्हणून पाडले की यार मी माझ्या करिअरचं एक मंदिर उभारतोय, ते कष्ट काहीच वाटणार आणि त्या परीक्षेचं तुम्हाला कुठलाही ताण वाटणार नाही. इव्हन गाणी गात तुम्ही परीक्षेला जा आणि तो बदल मला तुमच्यात दिसावा. माझ्या या भाषणात काही तर क्रांती होणार नाहीये पण तुमच्यात चार दोन जरी अशी लोक घडली की ज्यांनी स्वतःला ओळखलं, स्वतःला पैलू पाडले किंवा स्वतः तो दृष्टिकोन घडवला, तरी मी म्हणतो माझे हे 1 तास भरचं सेशन योग्य मार्गाला लागलं असं मी मानेन. मी तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच घेईल आणि कुठलाही प्रश्न हा चुकीचा नाही. मला असं वाटेल की हसेल इकडं कुणी हसेल तिकडं कुणी हसेल असं काही नाही. तुम्ही प्रश्न विचारा नक्कीच मला, किंवा खूप पर्सनल क्वेश्चन असेल की माझं असेल तसं आहे तर फेसबुकवर मला मेसेज टाका, मी रिप्लाय करतो, असं काही नाही. पण ईमेल पण मी सरांकडे देऊन ठेवतो. ईमेल का असंही काही नाही की आताच विचारावा असंही नाही. माझा ईमेल आयडी सोपा आहे, RUSHI ऋषी मध्ये डॉट आहे, लास्ट नेम आहे HUMBE@gmail.com. कधी मला देशभरात ईमेल येत असतात, त्या लोकांना जेवढं शक्य त्यांना मार्गदर्शनही करत असतो. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा, तुम्हाला काही प्रश्न असतील तरी विचारा.